जेल से 1 साल बाद रिहा होते ही उसने शहर में गाड़ी चोरी की वारदातों को सिर्फ इसलिए अंजाम दिया क्योंकि वो बुरी तरह से नशे की गर्त में डूबा हुआ है। अपनी इसी हरकत के कारण नागपुर का कुख्यात बाइक चोर फिर एक बार जेल के अंदर है। 1 साल बाद अगर कोई जेल से रिहा होकर बाहर आता है तो वो वापस उसी नर्क में जाना नहीं चाहेगा, लेकिन नागपुर में एक ऐसा बाइक चोर पुलिस के हाथ लगा है जो जेल से बाहर आते ही गाड़ी चोरी को अंजाम देने लगा। उसने 5 और 7 अप्रैल 2 दिनों के अंदर 3 बाइक चोरी की घटनाओं को अंजाम दिया, वो भी सिर्फ इसलिए कि उसे गांजा पीने की लत है। अपनी इसी हरकत के कारण आरोपी फिर से जेल के अंदर है। यह आरोपी है शहर का कुख्यात निशांत उर्फ हनी सुरेश पाली। पुलिस ने खबरियों से मिली सूचना के आधार पर उसे हिरासत में लिया। इससे पहले वो भंगार चोरी के मामले में 1 साल की सजा काट चुका है। पुलिस ने आरोपी से चोरी की 3 गाड़ियां बरामद की। पुलिस अब आगे की जांच में जुटी है। बरोबर आहे। आदर्शनगर मधील एक मुलींनी रिपोर्ट दिली की घरासमोर लॉक करून झोपली होती 7 तारखेच्या मध्यरात्री। त्याच्यानं 7 तारीख ते 8 तारीख पहाटे दरम्यान सकाळी उठल्यावर ती गाडी चोरीला गेली होती। ती तात्काळ आमच्याकडे फिर्याद दाखल केली। त्या अनुषंगाने डीबी पथक पाठवून आपण शोध घेतली। त्याच्यात एक वाहन चोर मिळाला। त्याच्यात जे चोरलेली गाडी ताब्यात घेतली। त्याच्यानंतर विचारपूस दरम्यान आणखी एक जरीपटका आणि यशोधरानगर असे आणखी 2 वाहन चोरी केल्याची कबुली दिली। अशा पद्धतीने 3 वाहन चोरीचे जे बाईक्स आहेत ते आपण जप्त केलेले आहे आणि जवळपास 1,15,000 मुद्देमाल जप्त केलेले आहे। संबंधित पोलीस स्टेशन माहिती दिलेली आहे। तो आरोपी आता नुकताच 1 वर्ष ते भंगार चोरीमध्ये दुसऱ्या बाहेरच्या पोलीस स्टेशनमधून तो जेलमधून 1 वर्ष कारावास उपभोगूनच बाहेर आलेले आहे आणि तात्काळ ते 5 तारखेला आणि 7 तारखेला मध्यरात्री असे 2 दिवसात 3 मोटरसायकल चोरी केलेले आहे। त्याला मी ताब्यात घेतलेले आहे आणि माल जप्त केलेले आहे। आरोपीचं नाव निशांत उर्फ हनी सुरेश पाली, वय 19 वर्ष, राहणार कपिलनगर नारी रोडचा आयटी गार्डन जवळचा आहे। तो सध्या आरोपी कस्टडीत आहे आणि ही कारवाई चोरी करण्याच्या मागे उद्देश आम्ही एकंदरीत त्याला विचारपूस केली असते। तो गांजा पिण्याच्या सवयीचा आहे, त्याला सवय लागलेली आहे। त्याची सवयी पूर्ण करण्याच्या भानगडीत तो चोऱ्या करायचा, जिथं पेट्रोल संपलं तिथं सोडून द्यायचं आणि दुसरी काहीतरी चोऱ्या समारे करायच्या, अशा पद्धतीच्या वर्तणुकीचा आहे। तो सध्या ताब्यात आहे। याच्यात एपीआय सोनवणे आहेत आणि रणजित माजगावकर, लक्ष्मण सेंडे, सुरेश किशोर तायडे, किशोर गरवारे, सुरेश तायडे, पंकज डबरे, राकेश कुमार, प्रशांत कोसारे यांची टीम आहे।